कसे आहात सगळे मित्रांनो? माझ्या नवीन कथेत सर्वांचं स्वागत आहे। ही गोष्ट जेव्हाची आहे, जेव्हा मी एका मुलावर खूप प्रेम करत होते, पण तो नाईलाजाने मला भेटू शकला नाही। आणि नंतर काय असे झाले की आम्ही एक झालो। चला तर कथेला सुरुवात करूया। मी ज्योती, माझे वय 28 वर्ष आहे। मी जेव्हा कॉलेजला होते तेव्हा मला जास्त इकडे तिकडे जाणे तसेच फिरणे आवडत नव्हते। मी फार सिंपल होते, पण दिसायला स्मार्ट होते। खूप मुलं माझ्याकडे बघायचे, पण मी कधी त्यांना बघायची नाही। माझे कॉलेज आणि घर बस हेच माझे सुरू होते। माझ्या कॉलेजमध्ये विकास नावाचा मुलगा होता। पाहायला सुंदर होता आणि अभ्यासात पण तसाच। खूप मुली त्याच्या मागे असायच्या, पण तो कोणाची जास्त बोलत नव्हता। त्याचे काही मित्र आणि माझी एक मैत्रीण त्याची पण मैत्रीण होती, कारण तिच्या घराजवळ तो राहत होते, म्हणून एकमेकांची त्याची ओळख होती। त्यामुळे ते एकमेकांसोबत बोलायचे। एकदा मी घरी जात असताना माझ्या मैत्रिणीने मला आवाज दिला। त्यावेळेस तो विकास तिथेच होता। त्या दिवशी पहिल्यांदा आमची ओळख झाली। त्यानंतर कधी कधी आम्ही दिसलो की एकमेकांना कडे पाहून स्माईल देत होतो। एके दिवशी अभ्यासाच्या कामाने मी मैत्रिणीकडे गेले होते आणि काही वेळाने विकास पण तिथे आला। त्याला त्याबद्दल जास्त माहित असल्यामुळे त्याने आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजून सांगितले। त्या दिवशी आमची चांगल्या प्रकारे बोललो आणि आता आम्ही फ्रेंड झालो होते। आमचे नंबर ट्रान्सफर झाले आणि आम्ही फोनवर पण बोलू लागलो। आता आम्ही कॉलेज नंतर तिघे बाहेर जात होतो, कधी नाश्ता करायला पण जात होते। हळूहळू विकास आणि माझी मैत्री पक्की झाली आणि मला तो आवडू लागला होता। त्याला पण मी आवडत होते, पण या विषयावर आम्ही कधी बोललो नाही। पण एक दिवस आमचं प्रेम व्यक्त झालंच। एके दिवशी विकासने मला फोन केला आणि मला म्हणाला, ज्योती, मला तुझ्याशी बोलायचं आहे। तर मी म्हणाले, बोल, तुला काय बोलायचे आहे? तर तो म्हणाला, इथे नाही, तू मला बागेत भेटू शकते का? मी हो म्हणाले। त्यानंतर मी बागेत गेले। तो आधीच तिथे होता। माझं काळच धळ करत होते। तो मला म्हणाला, ज्योती, मला तू खूप आवडतेस। मी खूप दिवसापासून तुला हे सांगणार होतो, पण माझी हिंमत नव्हती होत तुला सांगायची। मला पण तो खूप आवडत होता, पण मी मुद्दाम त्याला विचार करून सांगते म्हणाले आणि मी माझ्या घरी निघाले। रात्री त्याचा मेसेज आला, विचार झाला का तुझा? मी हो बोलले आणि म्हणाले, मला पण तू आवडतोस। आता तो खूप खुश झाला आणि त्या रात्री आम्ही खूप बोलत राहिलो। आता आमचे बोलणे खूप वाढले होते, कधी कॉलवर तर कधी मेसेजवर। असा एक पण दिवस नव्हता जात की आम्ही बोललो नसेल। आमचे एकमेकावर प्रेम खूप वाढले होते। आता आमच्या प्रेमाला 4 वर्ष झाले होते। माझे कॉलेज बंद झाले होते आणि विकास पण चांगल्या जॉबवर लागला होता। मी चांगल्या जॉबसाठी ट्राय करत होते, तरी सुद्धा आमचे प्रेम कमी झाले नव्हते। आणि एक दिवस विकासने मला लग्नासाठी बोलले। विकास म्हणाला, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे, तू करशील का माझ्याशी लग्न? आता एवढं प्रेम म्हटल्यावर माझी पण इच्छा होती लग्न करायची, पण त्याला म्हणाले, मी घरच्या सोबत बोलून सांगते, कारण हा निर्णय मी घरच्यावर सोडला आले। आणि एक दिवस मी हिम्मत करून घरच्यांसोबत बोलले, त्यांना आमच्या प्रेमाबद्दल सांगितले आणि तुमचे सहमत असेल तर लग्न पण करू असे मी घरच्यांना सांगितले। तेव्हा तर घरचे काही बोलले नाही, फक्त कुठे राहतो मुलगा, काय करतो असे विचारले। मी सांगतील मुलगा चांगल्या ठिकाणी जॉब करतो म्हणून, पण काही दिवसानंतर घरच्यांनी नाही म्हणाले। हे ऐकताच मी अचंबित झाले। काय करावे काय नाही मला समजत नव्हते। मी घरच्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण ते काही ऐकायला तयार नव्हते। शेवटी मी काहीच करू शकले नाही आणि मी या सर्व गोष्टी विकासला सांगितल्या। हे ऐकून तो खूप दुःखी झाला होता। आता मी मुद्दाम हळूहळू बोलणे फार कमी केले होते आणि तो 2-4 कॉल करत होता, तेव्हा मी एखादी कॉल उचलत होते आणि फार कमी बोलत होते। आणि एके दिवशी घरच्यांनी माझ्यासाठी एक मुलगा आणला होता। तो चांगल्या पोस्टवर होता आणि पैसे तसेच प्रत्येक गोष्टीत परिपूर्ण होता। मला पण नाईलाजाने हो म्हणावे लागले आणि माझे लग्न ठरले। लग्न ठरायच्या आधी मी एकदा विकासला कॉल केला आणि म्हणाले, माझे लग्न ठरले आहे, आता तू मला विसरून जा। तो म्हणाला, तुला विसरणे सध्या तर शक्य नाही, पण मी प्रयत्न करेल आणि तू सुखी राहा आणि कधी माझी गरज पडली तर नक्की मला सांग।
हे बोलताना त्याच्या आणि माझ्या डोळ्यात पाणी आले होते. माझे लग्न झाले आणि सर्व विसरून आपल्या संसाराला लागले. कधी कधी मला विकासची आठवण यायची, पण त्याचा आता काही उपयोग नव्हता. असेच दिवस जात गेले. आता माझा संसार खूप चांगल्या प्रकारे सुरू होता. पण एक दिवस असे झाले की सर्व जीवनच बदलून गेले. माझे मिस्टर एका ठिकाणी जात असताना त्याचा अपघात झाला आणि त्यामुळे ते मरण पावले. आता माझ्यावर दुःखाचे पहाड कोसळले होते. मी पूर्ण खचून गेले होते. असेच दुःखात काही दिवस निघून गेले. मला खूप जण दुसरं लग्न करायचे बोलत होते, पण मला सध्या माझ्या मनात तसे काहीच नव्हते. आता मी काही दिवसासाठी आईकडे आले होते आणि एके दिवशी मी मार्केटमध्ये जात होते आणि अचानक विकासला दिसले. मी दिसल्याबरोबर तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, कशी आहे ज्योती तू? कशी सुरू आहे तुझी लाईफ? असं बोलतच माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्याने मला विचारले, काय झाले रडायला? सर्व ठीक आहे ना? मी त्यांना पूर्ण घडलेली गोष्ट सांगितली. तो खूप दुःखी झाला आणि त्याने मला माझा नंबर मागितला. मी म्हणाले, कशाला हवा नंबर? तर तो बोलला, तू देत आहे का नंबर? मला माझ्या आईला सांगायचे आहे. मी हे ऐकल्यावर काहीच बोलले नाही आणि आपला नंबर त्याला दिला. नंतर असाच अधून मधून कॉल करायचं, पण मी जास्त बोलायचे नाही. पण एक दिवस तो असा बोलला की ज्याने माझे आयुष्य बदलून गेले. त्याने मला कॉल केला आणि म्हणाला, ज्योती मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. मी बोलले, तू काय बोलत आहे? तुला समजत आहे का? तो म्हणाला, हो मला सर्व समजत आहे. मला माहित आहे तुझं लग्न झालं आहे, तरी सुद्धा मला तुझ्याशीच लग्न करायचं आहे. मी म्हणाले, मला थोडा वेळ दे. तो ठीक आहे बोलला. मी खूप विचार केला आणि मनात विचार केला की मी किती भाग्यवान आहे की एवढं होऊन सुद्धा तो मला विसरला नाही आणि आता पण लग्न करायसाठी तयार आहे. मी घरी सर्वांना सांगितले, तर घरचे पण तयार झाले. त्याने आपले घरच्यांना आधीच सांगितले होते. आता मी त्याला सांगितले, मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे आणि आमचे लग्न ठरले. आता आमच्या लग्न होऊन 2 वर्ष झाली आहे आणि मला एक मुलगा पण आहे आणि आमचं सुखी संसार सुरू आहे. अशाच गोष्टीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.